प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे व विद्याप्रसारक मंडळ के. जोशी कला व बेडेकर वाणिज्य महाविद्यालय, त्याचबरोबर डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने द मॅग्निफिसंट इंडस या प्राचीन सिंधू सरस्वती संस्कृतीवरती आधारित प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्राचीन हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर महेश बेडेकर, उत्तम जोशी, अभय मराठे, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी उत्खनन स्थळांची माहिती सांगून सिंधू संस्कृतीच्या इतिहासावरती प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवलेले तत्कालीन शिक्के, खेळणी, दागिने, उत्खनन ठिकाणी सापडलेल्या मूर्त्यांची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी प्रदर्शनामध्ये आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी हस्तांतरित केलेली मडकी, टी-शर्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 13 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या प्रदर्शनाचा पहिला दिवस अतिशय उत्साहाने पार पडला. नव्याने अंमलबजावणी होत असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कार्यानुभव देण्यावरती भर आहे. त्याच निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभागातील सुमारे 25 विद्यार्थ्यांनी जवळपास 1 महिना ठाणेमधील बेडेकर हॉस्पिटलच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त या प्रदर्शनाला बेडेकर हॉस्पिटलने सक्रिय पाठिंबा दिला आहे. यासारख्या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या वर्षात करण्याचा मानस असल्याचं यावेळी बोलताना डॉक्टर महेश बेडेकर यांनी सांगितलं. सदर प्रदर्शन हे 13 ते 19 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुलं राहणार असून आवर्जून भेट द्यावी असं आवाहन महेश बेडेकर यांनी केलं आहे. ही महेश सरांना संकल्पना सुचली, महेश बेडेकर सरांची. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं हे करता येईल का, आणि आर्किटेक्चर जसं आहे तसं उभं करता येईल करायचं म्हणून मी ठरवलं. आणि या मुलांच्या सगळ्यांची एक मीटिंग घेतली, त्यांना सगळ्यांना प्लॅन दिला कुठे काय आणि जागा फिक्स केली. त्या जागेवर चुन्यांनी मार्किंग वगैरे मुलांनीच केलं, खड्डा खणून घेतला, पाणी बघितलं किती राहणार आहे, 3-3 फूट पाणी आहे खड्डा. आणि हे सगळं प्लॅन झाल्यानंतर 19 डिसेंबरला सुरुवात झाली. 1 महिना मुलं काम करतात. सगळ्या बैलगाड्या, बैल, जिथले प्राणी आणि जे काही इथे सापडत होतं ते, त्यांच्या खोल्या आहेत, त्यांच्या चेंजिंग रूम्स आहेत, सगळं सापड. आणि सगळं यांना नीट समजावून दिलं होतं की कसं उभं करायचं. त्यात विटा अशा उभ्या कापायच्या, त्याही कापून घेतल्या. मुलांनीच सांगितलं सर अशी तिरकी वीट कापायची आहे. मग अशी तिरकी वीट कापून दाखवली. सगळ्या मुलांनी मिळून ते केलं. त्यामुळे ही विहिरी झाल्या, बाग झाला, मोठाच्या मोठा पोर्ट झाला, मोठा डोंगर तयार झाला. तरी पण ते अपूर्ण वाटत होतं. मग काय तर माझा बॅकड्रॉप एक मस्त फोटो, पूर्ण इतक्या हाय रेझोल्युशनचा की 18 बाय 10 फुटाचा तो झाला. ती एवढी मोठी इमेज आल्यानंतर या सगळ्याचं रूपच पाहिलं. फोटो, व्हिडिओ, तिथल्या भांड्यांचे डिटेल्स, तिथल्या प्रत्येक गोष्टीचे डिटेल्स, बैलांच्या शिंग कशी होती इथे पासून प्रत्येकाच्या अंगावरच्या कपड्यांमध्ये पण डिझाईन. म्हणजे ते लोक 5000 वर्षापूर्वी इतके प्रगत होते. त्यांचे कपडे प्लेन नुसते नव्हते, ते फुलांचं डिझाईन, दागिने होते. आता या बाईकडे बघितलं मला दागिने, पूर्ण हातभर दागिने. हे दागिने, हे सगळ्याचा अभ्यास मुलांनी केला. गुगल बाबा अर्थातच बरोबर होतात. शिवाय पुस्तकं होती, लायब्ररी मधली सगळी पुस्तकं त्यांनी गुंडाळून बघितली. अगदी प्रथम वर्षापासून ते मास्टर्स पर्यंतचे सगळे विद्यार्थी आहोत. आणि आम्हाला पुन्हा एकदा नव्याने अगदी दिवाळीच्या किल्ल्याला आपण कसं तेव्हा त्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या, पुन्हा मातीत हात घालायला मिळाला. त्याचसोबत आम्ही अभ्यास करून सगळ्या प्रतिकृत्या साकारत होतो. त्यामुळे वेळोवेळी रेफरन्सेस, मग वाचन झालं त्या निमित्ताने इतिहासाबद्दल. आणि मग आम्हालाच आमची नवीन नवीन कौशल्य कळत होती की पुन्हा नव्याने कळत होती की कोणाला चित्र फार छान काढता येत होतं, तर कोणाला मातीत खूप छान काम करता येत होतं. आणि मग सगळ्यांना एक टीम स्पिरिटशिवाय इथे काही शक्य नव्हतं. म्हणजे एकमेकांच्या मदतीशिवाय काही एक घडू शकत नव्हतं. प्रत्येक स्टेपला एकमेकांची मदत लागत होती. त्यामुळे तेही पुन्हा नव्याने करायला मिळालं म्हणून आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही 25 विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं. गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत. त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो, लोथलचं ड्राय डॉक, त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलाविऱ्याची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे. त्या काळामध्ये ज्या पद्धतीची पॉटरी वापरली जात होती ती पॉटरीसुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे. त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती, ती सील्ससुद्धा तयार केलेली आहेत. ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननादरम्यान मिळालेली होती, ती सुद्धा इथे तयार
तयार करण्यात आलेली आहे. हे प्रदर्शन 13 जानेवारीपासून 19 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत आहे. विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच, पण त्याचबरोबरीने आम्ही इथे QR कोड लावलेले आहेत, इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहेत. ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे केंद्रातर्फे 24 आणि 25 जानेवारी रोजी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोव्यातील वास्तुविशारद यांचं राज्य अधिवेशन महाकॉन पश्चिम प्रादेशिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ठाणे सेंटरचे अध्यक्ष आणि महाकॉन 25चे संयोजक वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेला पश्चिम विभागातील सर्व वास्तुविशारद उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय ॲडॅप्टिव्ह रियूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चरचा संगम हा असून जो नवीन युगातील तंत्रज्ञान आणि शाश्वतेच्या दृष्टिकोनातून वास्तुकला पद्धतीकडे पाहतो. परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचे सादरीकरणावर चर्चा होणार आहे. महाकॉन हे जे अधिवेशन आता महाराष्ट्र चॅप्टरचं असतं ॲक्च्युली, आणि पहिल्यांदा ठाणे शहरातल्या आमच्या सेंटरला हे महाकॉन अरेंज करायचा बहुमान मिळालेला आहे. तर त्यानिमित्ताने हे 23, 24 आणि 25 जानेवारीला हे अधिवेशन असणार आहे. त्यातल्या 23 तारखेला हॉटेल आयबीस येथे आमच्या ज्या काउन्सिल आणि चॅप्टर यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या मीटिंग्स असणार आहेत. त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा 24 आणि 25 तारखेला डॉक्टर काशीनाथ घाणेकर सभागृह जे आपलं आहे ठाणे महानगरपालिकेचं तिथे, आणि त्याच्या बाजूला महाराष्ट्र नगरचं जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर एक एक्झिबिशन उभारलं जाणार आहे. मुख्य कार्यक्रम सभागृहात असेल 24 आणि 25 तारखेला, ज्या दिवशी 24 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स आणि 25 तारखेला 4 प्रेझेंटेशन्स लेक्चर्स अशी असतील. त्याच्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणजे लंडनहून झाहा हदीद आर्किटेक्ट्सचे आर्किटेक्ट जोहानस शफलनर हे येणार आहेत. त्याच्यानंतर मुंबईतून कीर्तिदा उनवाला, त्याच्यानंतर खुशबू दावडा ह्या येणार आहेत. दिल्लीवरून डॉक्टर शिखा जैन यायचे आहेत. चंदीगडवरनं आर्किटेक्ट कलेरू यायचे आहेत. त्याच्यानंतर कर्नाटकमधून आर्किटेक्ट सेंथिल कुमार दास येत आहेत. मुंबईच्या अतिशय एक ज्या प्रतिथयश आर्किटेक्ट आहेत डॉक्टर ब्रिंदा सोमय्या आणि त्यांची मुलगी नंदिनी सोमय्या ह्या येणार आहेत. आत्ता जसं प्रभू सरांनी सांगितलं की या कॉन्फरन्सकरता आम्ही एक कॉन्फ्लुएन्स म्हणजे संगम, तर आर्किटेक्चरमध्ये 2 आत्ताच्या सध्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या स्ट्रीम्स चालू आहेत की एक आहे पॅरामेट्रिक आर्किटेक्चर आणि एक आहे ॲडॅप्टिव्ह रियूज. पॅरामेट्रिक आर्किटेक्चर ही अतिशय नवीन संज्ञा आहे.
ज्याच्यामध्ये फ्री फ्लोईंग आर्किटेक्चर जे टेक्नॉलॉजी बेस्ड असतं आणि ॲडॅप्टिव्ह रियूज हे सस्टेनेबिलिटीवर आधारित आहे की ज्याच्यामध्ये जुन्या इमारतींचा पुनर्वापर कसा करता येतो. तर या दोन गोष्टींचा संगम कसा करता येईल हा एक विचार त्यातनं मांडतो आहे आणि हा विचार जास्तीत जास्त यंग आर्किटेक्ट्सपर्यंत कसा पोचावा याकरता आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रचं जे कन्व्हेन्शन आहे महाकॉन आम्ही म्हणतो आणि वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टची महाराष्ट्र आणि गोव्याची. तर ही 23, 24 आणि 25ला ठाणे येथे काशीनाथ घाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे आणि ठाणे सेंटर त्याचे यजमान पद स्वीकारून मकरंद तोरसकर चेअरमन ठाणे सेंटरचे आणि त्यांची टीम त्याच्यासाठी कार्यरत आहे आणि अतिशय उत्साहाने हे काम ते करत आहेत आणि हे अधिवेशन म्हणजे यशस्वीरित्या संपन्न व्हावं यासाठी तुम्हा सर्वांची आम्हाला. कोकणी परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती रसिकांना ठाण्यातील मालवणी महोत्सवामध्ये अनुभवता आली. कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या देव डोंगर या काल्पनिक नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पौराणिक साज असलेल्या या नाटकातून कोकणातील एका गावातील मंदिराचा इतिहास उलगडून कलाकारांनी मच्छिंद्रनाथासह भगवान विष्णूच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपे रसिकांसमोर सादर केली. ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानामध्ये सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2025चं आयोजन 19 जानेवारीपर्यंत करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये रात्री कुडाळच्या ओंकार दशावतार नाट्य मंडळाने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या हंबालपाड गावातील मच्छिंद्रनाथांची तपोभूमीचं महत्त्व सांगणारे देवडोंगर हे दशावतारी नाटक सादर केलं. या प्रेक्षकांनी येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तर खवय्यांनी विविध स्टॉल्सला भेट देऊन या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेतला. ठिकाणी आम्ही पाहिलं आणि ते दृश्य पाहून आमचं मन अगदी आई भयभीत बनलं गेलं. भयभीत? हो, काय असं पाहिलं? एकच तिकडे या मृत्यूलोकांच्या ठिकाणी अधर्म अत्याचार माचला जातोय. अगं कित्येक मानव आज अधोगतीला जात आहे. तिकडे कलह निर्माण झालाय. मग आई असं जर का घडत राहिलं असेल तर या भक्तांचं संगोपन बोलायचे कसं काय? आज सीताराम राणेंच्या पुढाकाराने चालू असलेला मालवणी उत्सव ही प्रत्येक दिवशी रंगत भरते. आज आता दशावतारीचा कार्यक्रम चालू आहे आणि एवढी गर्दी आहे, एवढे लोक आहेत आणि सर्व स्टॉलला भेटायला देखील भेट द्यायला हवी. ठाण्याच्या बाहेरच्या कानाकोपऱ्यातले लोक जे आहेत ते या मालवणी उत्सवावर प्रेम करतात आणि त्यांनी देखील फार मोठी गर्दी केली आहे. शनिवार रविवारच लोक येतात असं नाही, तर आज सोमवारी वर्किंग डे असून देखील या ठिकाणी ती एक ओढ लागली की मालवणी उत्सव म्हणजे एक ही संस्कृती आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. खवय्यांना अतिशय उत्तम अशी मेजवानी आहे आणि त्याच्यामुळे दर दिवशी हा उत्साह जो आहे तो चढत्या कमानीनेच वाढतोय. लोकांना मालवणी महोत्सवाचा 4था दिवस आहे. नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतो आहे. आज कुडाळवरून आलेलं दशावतार नाटक आहे आणि कोकणातल्या लोकांनी तुडुंब गर्दी पाहण्यासाठी केली. गेले 4 दिवस लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही. कोणताही वार असो, आज म्हणजे वर्किंग डे आहे तरीसुद्धा मैदान पॅक आहे. दर दिवशी नवीन कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. उद्या या ठिकाणी पैठणीचा खेळ असणार आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या विद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आहेत आणि यानंतर एक लोककलेचा एक भाग पिंगळा हा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच इथे आयोजित केला आहे. आणि विशेष म्हणजे बुधवारी पहिल्यांदाच मालवणी महोत्सवामध्ये महिलांची डबलबारी आपण इथे ठेवलं आहे. प्रचंड मागणी होती ज्याला, म्हणून ती आपण ठेवली आहे आणि लोकांचा उत्साह आहे. लोक रोज गर्दी करत आहेत. सगळ्या प्रकारचं काय म्हणता येईल भूक आपण घ्या, मग ती वाचकांची असो, मोठं पुस्तक प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे, काव्य स्पर्धा आहेत. त्यामुळे सगळ्या माध्यमातून लोकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून कोकण ग्रामविकास मंडळ करत आहे.
संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने 11व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण विधिमंडळ मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेश सरनाईक, परीक्षा सरनाईक, विहंग सरनाईक, प्रसिद्ध गायक मिका सिंग येथे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झालं आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावो ही सदिच्छा. प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. 100 दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामाच्या नियोजनबद्ध आखाड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केले. मी प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो की ठाणेकरांना त्यांचा आपला महोत्सव, त्यांचं आपलं फेस्टिवल हे प्रताप सरनाईक यांनी दिलं. आणि दरवर्षी मी ज्यावेळेस या फेस्टिवलला येतो, मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम अशा प्रकारचं फेस्टिवल मला पाहायला मिळतं. ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व प्रकारचे अखिल भारतीय कलावंत, अतिशय प्रतिथयश अशा प्रकारचे कलाकार, गायक, संगीतकार, गीतकार, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवणारे सगळे कलाकार, कलावंत अशा सगळ्यांच्या कलेचा मनसोक्त आनंद या फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी लुटता येतो. आणि खरोखर विकापाजी आपने भी देखा होगा कि थाना के लोग किस प्रकार से रिस्पॉन्ड करते हैं. आप तो सुर में ही गाते हैं, लेकिन इन सबका मिलकर जो सुर है वो भी कितना सुंदर था, वो आपने देखा. तो बड़े सुरीले लोग हैं, हालांकि बड़े सुरीले लोग हैं. ये सुरीले इसलिए कि हमेशा हमारे पीछे रहते हैं और हमको आशीर्वाद देते हैं, इसलिए बड़े सुरीले लोग हैं. तर मी ठाणेकरांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी ऐकत होतो. आणि मिका सिंग हे तर स्वतः अतिशय उत्तम गायक आहेतच, अतिशय सुप्रसिद्ध गायक आहेत. पण इतक्या सुप्रसिद्ध गायकाला देखील एखाद्या दुसऱ्या गायकाचं गीत गाताना ते सहजतेने गावं असं फार कधी होत नाही. पर आपने जो किशोर दा को ट्रिब्यूट दिया है उसके लिए भी मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ. मुझे तो आपके ही गाने इतने हिट हैं कि वो अगर आप रात भर सुनाएं तो भी यहाँ से कोई हिलेगा नहीं. लेकिन अब मैं ज़्यादा समय सुरों में असुरों का काम नहीं करना चाहता, इसलिए मैं आपको भी बहुत बहुत बधाई देता हूँ. आमचे मित्र प्रताप सरनाईक यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना संक्रांतीच्या उद्याच्या शुभेच्छा सर्वांना देतो. एक मराठी भाषक म्हणून आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जास्तीत जास्त टिकवण्यासाठी लक्ष्य निर्धारित करून वाटचाल करायला हवी. आपल्या कणाकणात मराठीचा अभिमान जाणवायला हवा. अभिजात भाषेला आता आधुनिक भाषा करण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे, असं प्रतिपादन डॉक्टर निर्मोही फडके यांनी जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानामध्ये केलं.
ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा उद्घाटन सोहळा डॉक्टर फडके यांच्या व्याख्यानाने झाला. राज्यभरात 14 ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या पंधरवड्याचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉक्टर निर्मोही फडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फडके यांचे जगू मराठीचे रंग या विषयावरती व्याख्यान झाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. त्यामुळे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अधिक उत्साहाने साजरा करण्याचा योग आला आहे. आपली भाषा ही रांगडी भाषा आहे. संतांनी आपल्या नसानसात रुजवलेली भाषा आहे. त्यामुळे काहींच्या मनात भाषेच्या भवितव्याविषयी व्यर्थ चिंता आहे. आपली भाषा शतकानुशतके टिकणारी आहे. त्या भाषेचा प्रवाह वाहता ठेवून तिला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे, असं प्रतिपादन या पंधरवड्याचं उद्घाटन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केलं. कुणीतरी सांगावं असं मला वाटतं. हां सर. एक जुनी भाषा 400-500 वर्ष किंवा हजारो वर्षापूर्वीची भाषा आहे मराठी भाषा. एक 400-500 वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. अभिजात ज्ञानेश्वरांपासून किंवा ज्ञानेश्वरांपूर्वी भावार्थ दीपिका त्यापासून आलेली भाषा आहे. त्यासाठी अभिजात कामकाजातली मराठी असेल ती मराठी आपल्याला जगवायची आहे. आणि रंगी ते रंगणं जे आहे, रंग जिथे येतो तिथे आपलं आयुष्य हे आनंदी व्हायला लागतं. त्या मग तो कोणताही असू दे, काळा पांढरा कानाबिही निपाचा, कोणताही असू दे, त्या रंगांमध्ये दृष्टीहीन जे आहेत, असं आपण म्हणू, ते त्यांना दिव्य दृष्टीचा असंही आपण म्हणतो, त्यांचा तो विषय वेगळा आहे. पण ज्यांना रंग नजरेला दिसतात, ज्यांना रंग अनुभवता येतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही रंग हा आयुष्याला आनंदी करणारा असतो. आणि म्हणून मराठीचा हा रंग जो आहे तो रंग घेऊन आपल्याला पुढचं जगायचं आहे, स्वतः जगायचं आहे आणि दुसऱ्यांनाही जगायला लावायचं आहे. आता मला असं थोडं सांगितलं गेलं होतं की मराठीच्या बद्दलचं काहीतरी आम्हाला एक व्याकरणाचं असं नाही, पण ज्याला म्हणू की ठोस असं काहीतरी सांगा. तर मी नेहमी जिथे व्याख्यानाला जाते किंवा महाविद्यालयामध्ये जाते, शाळांमध्ये जाते, त्यावेळेला शिक्षकांच्या कार्यशाळा घेते, शिक्षकांसमोर जाते, त्यावेळेला मराठीचं म्हणून जेव्हा विषय सुरू होतो, व्याकरणाचा म्हणा किंवा अभ्यासाचा, त्यावेळेला मी नेहमी पहिला प्रश्न असा विचारते की कुठल्याही वयाचे असा तुम्ही, आपण बोलतो त्यावेळेला आपल्या शब्दांमधून आपण जेव्हा वाघबीळ येथे 47 गृहसंकलन असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, मलनिस्सारण केंद्र इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू असून बहुतांश कामे ही अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. सदरची कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीमध्ये अर्धवट झालेल्या रस्त्यांची कामं पूर्ण करणे, मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांचं काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच वाघबीळ परिसरात मागील काही दिवसांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना येथून ये-जा करताना त्रास सहन करावा लागतोय. याच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाने संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील व फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत. तसेच दुरावस्था असलेल्या फुटपाथची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत. विभागातील गृहसंकुलांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही, मात्र खासगी टँकर्सना पाणी कसे उपलब्ध होते असा प्रश्नही नागरिकांनी बैठकीत मांडलाय. यावर तातडीने कार्यवाही करून टँकर्स पूर्णपणे बंद होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. गृहसंकुलांना मुबलक पाणी नियमित मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागास देण्यात आल्या आहेत. वाघबीळ परिसरातील 47 गृहसंकुलं आहेत आणि त्यांना ज्या काही समस्या होत्या, म्हणजे काही रोडच्या असतील, पाण्याच्या असतील, लाईटच्या असतील, हॉकर्सच्या असतील, महानगरपालिका संदर्भात जे काही प्रश्न होते त्या संदर्भात ज्या अडचणी होत्या तर त्या संदर्भात आज या ठिकाणी बैठक लावण्यात आली होती. सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यावरती एक सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने याची बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने त्यांची काही अडचणी असतील आणि त्याच्यावरती सोल्युशन निघालेले आहेत, कामाला सुरुवात झालेली आहे.
आणि एक लोकांना चांगल्या सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे. जे लोक टॅक्स भरतात महानगरपालिकेला त्यांना सुविधा देणं हे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीने आज पाऊल उचललेलं आहे. असाही संशय व्यक्त केला गेला त्या बैठकीमध्ये आणि त्याविषयी जर पिण्याचं पाणी जर सोसायटीला मिळत नसेल आणि टँकरवाल्यांना ते मिळत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्याची, त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिलेले आहेत. अधिकाऱ्यांना, कारण खेळाचं मैदान हे मुलांना खेळण्याकरता, परंतु ठाण्यामध्ये हल्ली थोडीशी काही ठिकाणी फॅशन सुरू झालेली आहे की केवळ त्याच्यावरती इव्हेंट्स केले जातात. महानगरपालिकेचं ग्राउंड आहे परंतु वॉचमन काही गृहसंकुलाच्या बिल्डर्स लोकांनी ठेवलेले आहेत, तर त्यावरती पण कारवाई करायला सांगितलेली आहे. आणि मुलांना खेळण्याकरता ती मैदाने खुली करा. ही मैदानं खेळण्यासाठी आहेत, फक्त पैसे त्याकडनं आकारणं काही महापालिकेचं काम नाही. काही ठिकाणी अशा पद्धतीने होत असतं, त्यावरती अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत.